पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कांबळे दादा हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित। मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उत्तम कांबळे दादा व माजी आमदार राजीव आवळे यांना अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। माजी राज्यमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते उत्तम कांबळे दादा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, उत्तमदादांना जो जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ते कौतुकास्पद आहे, कारण उत्तम कांबळे हे नेहमी अन्यायग्रस्त गोरगरीब लोकांसाठी नेहमी 24 तास रस्त्यावर येऊन त्यांना न्याय देण्याचे काम करत असतात। त्यामुळे त्यांचा सन्मान जो केला आहे त्यामुळे त्यांना लोकांना न्याय देण्यासाठी आणखी बळ मिळेल। यावेळी प्राध्यापक किसनराव कुराडे, डॉक्टर श्रीपाद देसाई, करुणा विमल, डॉक्टर कपिल राजहंस या सर्वांनीच उत्तमदादांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांनी असेच सामाजिक कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या। गौरव सन्मान पुरस्कार स्वीकारण्यास येण्यापूर्वी उत्तमदादा यांच्यावरती प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी उत्तमदादा दसरा चौक येथे येताच त्यांचे जंगी स्वागत केले व फटाक्यांची आतिषबाजी करत दसरा चौक येथूनच शाहू स्मारक भवन येथील कार्यक्रम स्थळापर्यंत खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून आणले व उत्तमदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, कोणाला रे कोणाला, RPIच्या वाघाला या घोषणेने दसरा चौक परिसर व शाहू स्मारक भवन दणाणून सोडले। यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जयसिंग पाडळीकर, राजेंद्र टिपकवलीकर, दत्ता मिसाळ, गुणवंत नागटेळे, अविनाश शिंदे, संजय लोखंडे, बाळासाहेब वाशीकर, प्रदीप मस्के, सुखदेव बुधाळकर, शेखर कोरे, दिलीप कांबळे, अविनाश आंबपकर, तानाजी कांबळे, संजय शिंदे, अमर कदम, राहुल कांबळे, अनिल कांबळे, विकी कांबळे, योगेश अजाटे, प्रोजेक्ट सूर्यवंशी, अनिल कांबळे यांच्यासह RPIचे व उत्तमदादांच्यावरती प्रेम करणारे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।